तुमच्या घरी अचानक जर एक लीगल नोटीस आली, तर तुम्ही लगेच घाबरून जाता आणि पहिलाच विचार डोक्यात येतो, की आता काय होणार? का मला आता जेल होणार की काय? असं वाटतं की नाही तुम्हाला पण? हां. तर घाबरायचं का? इग्नोर करायचं का? की लगेच रिप्लाय द्यायचा? असे प्रश्न तुमच्या डोक्यात पडतात. तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सागर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात द लॉ हब. आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल टॉपिक पाहणार आहोत. कोर्टची लीगल नोटीस आल्यावर काय करावे? खरं सांगायचं तर नोटीस आली की बहुतेक लोक पॅनिक होतात. काही लोक तर नोटीस वाचतच नाहीत आणि डायरेक्ट बाजूला ठेवतात. पण हीच सर्वात मोठी चूक असते. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. लीगल नोटीस म्हणजे कोर्ट केस नाही. तो फक्त एक वॉर्निंग असतो किंवा एक चान्स असतो किंवा त्याला आपण कोर्टाचा बुलावा असे पण म्हणतो. ज्यात समोरची पार्टी तुम्हाला सांगते की हा क्वेश्चन सोडवा नाहीतर आम्ही कोर्टमध्ये जाऊ. म्हणजेच अजूनही तुमच्याकडे सिच्युएशन हँडल करण्याची अपॉर्च्युनिटी असते. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण नोटीस इग्नोर करतो. काही होणार नाही असं समजून आपण शांत बसतो आणि मग अचानक कोर्टची समन्स येते आणि सिच्युएशन हाताबाहेर जाते. म्हणून नोटीस आली की सर्वात आधी काय करायचं? शांत राहायचं. हो, घाबरायचं नाही. नोटीस आली म्हणजे तुम्ही गुन्हेगार नाही. ही एक नॉर्मल लीगल प्रोसेस आहे. नंतर त्या नोटीसला नीट वाचा. त्यात काय लिहिलं आहे? तुमच्यावर कोणते आरोप आहेत? किती दिवस रिप्लाय द्यायचा आहे? किती दिवसात रिप्लाय द्यायचा आहे? हे समजून घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्वतः रिप्लाय देण्याची चूक करू नका. अनेक वेळा लोक Googleवरून फॉर्मॅट पाहतात, एआयचा वापर करतात आणि रिप्लाय देतात. पण चुकीचा रिप्लाय दिला तर तोच तुमच्या विरोधात वापरला जाऊ शकतो. म्हणून एक चांगला ॲडव्होकेटकडे जा. त्यांना कंप्लेंट मॅटर सांगा, त्यांना नोटीस दाखवा आणि प्रॉपर रिप्लाय तयार करून घ्या. कारण नोटीसला रिप्लाय देणं खूप इम्पॉर्टंट असतं. यामुळे तुमची बाजू ऑफिशियली समोर येते. आणखीन एक गोष्ट, तुमच्याकडे जे काही प्रूफ आहे, डॉक्युमेंट्स आहेत किंवा ॲग्रीमेंट्स आहेत, ते सगळं तयार ठेवा. कारण लॉमध्ये फॅक्ट्स आणि एव्हिडन्स खूप महत्त्वाचे असतात. आता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, जर रिप्लाय दिला नाही तर काय होईल? हा पण प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल. तर सिंपल आहे. समोरची पार्टी डायरेक्ट कोर्टमध्ये जाईल आणि कदाचित तुमच्या विरोधात एकतर्फी डिसिजन पण होऊ शकते. त्याला आपण एक्स पार्टी डिसिजन असे म्हणतो. म्हणून नोटीस कधीही इग्नोर करू नका. लक्षात ठेवा, लीगल नोटीस ही प्रॉब्लेम नाही, ती एक चान्स आहे. प्रॉब्लेम कोर्टमध्ये जाण्यापूर्वी सोडवण्याची. जर तुम्ही योग्य वेळी ॲक्शन घेतला तर अनेक केसेस कोर्टपर्यंत जाण्याची गरजच पडत नाही. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला जर नोटीस आली तर घाबरू नका, पॅनिक होऊ नका. फक्त योग्य स्टेप्स घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रॅक्टिकल लीगल माहितीसाठी आपण पुन्हा भेटूया. जर तुम्हाला काही लीगल ॲडवाईस पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला मेसेज करा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. धन्यवाद.